मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती। आज आपण हेजिंग म्हणजे काय, ती कशी केली जाते, कोणत्या प्रकारे वापरली जाते आणि त्याचे फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। जर तुम्ही शेअर मार्केट, फ्युचर्स, ऑप्शन्स किंवा कमोडिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर हेजिंग ही तुमच्या रिस्क कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते। पाहूयात हेजिंग म्हणजे काय। हेजिंग हा एक आर्थिक धोरण म्हणजे रिस्क मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी आहे जो गुंतवणुकीतील नुकसान कमी करण्यासाठी वापरला जातो। यामध्ये जोखीम म्हणजे रिस्क कमी करण्यासाठी वेगळ्या प्रकारची गुंतवणूक केली जाते, जेणेकरून शेअर बाजारातील अस्थिरतेचा म्हणजे व्होलॅटिलिटी जे आहे त्याचा प्रभाव कमी होईल। हेजिंग म्हणजे एक प्रकारचं इन्शुरन्स आहे जे संभाव्य तोट्यापासून बचाव करण्यासाठी वापरलं जातं। आता उदाहरणार्थ समजा तुमच्याकडे रिलायन्सचे शेअर्स आहेत आणि तुम्हाला वाटतं की मार्केट खाली जाणार आहे, तर तुम्ही त्या शेअर्सवर पुट ऑप्शन खरेदी करू शकता आणि जर रिलायन्सच्या किमतीत घट झाली तर तुमच्या पुट ऑप्शनवर फायदा होईल आणि तुमचं नुकसान भरून निघेल। आता हे हेजिंग कोण कोण वापरतात तर गुंतवणूकदार असतील, इन्व्हेस्टर्स, ते दीर्घकालीन गुंतवणुकीचं संरक्षण करण्यासाठी हे हेजिंग वापरतात। त्याचबरोबर ट्रेडर्स असतील, ते ट्रेडर्स कमी जोखमीसह नफा मिळवण्यासाठी हेजिंगचा वापर करतात। त्यानंतर मोठमोठ्या कंपनीज असतील, चलनातील अस्थिरता म्हणजेच करन्सी फ्लक्च्युएशन कमी करण्यासाठी हेजिंगचा वापर करतात। काही कमोडिटी व्यापारी असतील, कमोडिटी ट्रेडर्स, जे सोनं, चांदी, तेल यांसारख्या वस्तूंच्या किमतीतील चढ उतारांपासून संरक्षण मिळवण्यासाठी हेजिंगचा वापर करतात। आता या हेजिंग करण्याचे प्रमुख प्रकार पाहायला गेलं तर पहिलं म्हणजे फ्युचर आणि ऑप्शन्सद्वारे हेजिंग। फ्युचर्स आणि ऑप्शन हे ट्रेडिंग इन्स्ट्रुमेंट्स वापरून जोखीम कमी करता येते। कॉल आणि पुट ऑप्शनचा वापर करून तुम्ही मार्केटच्या उलट दिशेने ट्रेड करू शकता, त्यामुळे नुकसान मर्यादित राहतं। त्यानंतर दुसरा वापर म्हणजे संपत्ती विविधीकरण म्हणजेच डायव्हर्सिफिकेशन। वेगवेगळ्या प्रकारच्या मालमत्तांमध्ये गुंतवणूक करून रिस्क कमी करता येते। उदाहरणार्थ शेअर मार्केटसह गोल्ड किंवा बॉन्ड्समध्ये गुंतवणूक केल्यास एक मार्केट खाली गेलं तरी दुसऱ्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो। तिसरं म्हणजे करन्सी आणि कमोडिटी हेजिंग। आयात निर्यात करणाऱ्या कंपन्या चलनातील अस्थिरतेपासून बचाव करण्यासाठी करन्सी फ्युचर्सचा वापर करतात। त्याचबरोबर तेल आणि धातूंच्या किमतीतील अस्थिरता टाळण्यासाठी मोठ्या कंपन्या कमोडिटी फ्युचर्सचा वापर करतात। आता या हेजिंगचे फायदे बघायला गेले तर इथे रिस्क कमी होते, बाजारातील अचानक झालेल्या घसरणींपासून संरक्षण मिळतं, भावी अनिश्चितता टाळता येते, भविष्यात होणाऱ्या नुकसानीला तोंड देण्यासाठी तयारी करता येते, भावनांवर नियंत्रण, ट्रेडिंग करताना भीती किंवा अति आत्मविश्वास जो असतो तर यामुळे होणारे निर्णय जे आहेत ते टाळता येतात। त्याचबरोबर इथे स्टेबल रिटर्न्स आहेत, दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी स्थिर परतावे मिळण्यास मदत होते। त्याचबरोबर हेजिंगचे काही तोटे देखील आहेत, इथे कमी नफा आहे, हेजिंग करताना काही ठराविक खर्च होतो, त्यामुळे एकूण रिटर्न जो आहे तो कमी होतो। त्याचबरोबर सर्व गुंतवणूकदारांसाठी हे योग्य नाही, छोट्या गुंतवणूकदारांसाठी हे नेहमीच फायदेशीर नसतं, कारण हे थोडे क्लिष्ट असतं, बाजारात अचूक अंदाज लागणं कठीण आहे, योग्य हेजिंग स्ट्रॅटेजी निवडणं सोपी नाही। आता जेव्हा मार्केटमध्ये जास्त अस्थिरता असेल आणि तुमच्या गुंतवणुकीला धोका असेल, त्याचबरोबर महत्वाच्या आर्थिक घोषणा किंवा निवडणुका जेथे मार्केट मोठ्या प्रमाणावर बदलू शकतं, त्यावेळी हेजिंग करावं। त्याचबरोबर तुमच्याकडे मोठी गुंतवणूक असेल आणि तुम्ही नुकसान मर्यादित ठेवू इच्छित असाल तर त्यावेळी हेजिंग करू शकता। तर मित्रांनो, हेजिंग ही एक महत्वाची गुंतवणूक धोरण आहे जी तुमची रिस्क कमी करू शकते। जर तुम्ही ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करत असाल तर हेजिंग समजून घेणं आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही तुमचे नुकसान हे मर्यादित करू शकता। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तो लाईक आणि शेअर जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।